व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम नमस्कार माझ्या यूट्यूब बांधवांना आणि मी तुमचे पुन्हा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे फूड लवर्सवर। तर आज आहे एकादशी, तर आज फूड लवर्स चॅनल तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे एकादशी स्पेशल छोटीशी मिनी आपण बोलू शकता थाळी। तर मी त्याच्यात काही स्पेशल साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, बटाटा फ्राय केलेले होते, दही, अशी मी एक छोटीशी मिनी थाळी केलेली आहे। ह्याच्यात आपण ॲड खूप काही गोष्टी करू शकतो, म्हणजेच मिसळ, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। तर ऑलरेडी मी उपवासाची मिसळ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती तुम्ही जाऊन सर्च करून बघू शकता। आता आपल्याला मी दोन्ही गोष्टी दाखवत आहे की साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी करायला काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात, तुम्ही ऑलरेडी ते बघितलेले आहेत। बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर, भिजवलेला साबुदाणा, बटाटा। मी बटाटा ऑलरेडी उकडून घेतलेला होता आणि साबुदाणा मी रात्री भिजत ठेवलेला होता। 8 ते 9 तास तुम्ही साबुदाणा छान भिजवून घ्या, म्हणजे भिजवल्यानंतर तो एकदा प्रेस करून बघा की प्रॉपर प्रेस होतो का, म्हणजे आपला साबुदाणा छान भिजलेला आहे। आता मी सुरुवात केलेली आहे, आपण बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये। मी सर्वप्रथम साबुदाणा वड्याचं पीठ करून घेत आहे, म्हणजे एक तो डो बनवून घेत आहे। त्यासाठी मी ऑलरेडी थोडासा साबुदाणा घेतलेला, त्याच्यात मी दीड बटाटा ॲड केलेला आहे। त्याच्यानंतर मिरची मी बारीक कापून घेतलेली होती, ती सुद्धा ॲड केलेली आहे। चवीसाठी मी साखर टाकलेली आहे थोडीशी, म्हणजेच आपल्या साबुदाणा वड्याला छान अशी तिखट गोड अशी चव येईल। आणि मीठ, मी इथे उपवासाचं मीठ यूज केलेलं आहे। इन जनरल मी हिमालयन सॉल्ट, रॉक सॉल्ट यूज करते, तर ते तुम्ही सुद्धा यूज करू शकता। छान मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपल्याला ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। कारण की आपण जेव्हा साबुदाणा खिचडी बनवू तेव्हा आपल्या वड्याचं जे आपण आता पीठ बनवून घेणार आहोत ते आपण 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ, म्हणजे मीठ छान सगळं मिश्रणामध्ये मिक्स होईल, साखर जी आपण टाकलेली आहे ती सुद्धा मिक्स होईल। तर तुम्ही बघू शकता छान आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे साबुदाणा वड्याचं पीठ। म्हणजेच मिरच्या ज्या मी ह्याच्यात मिरची कापून टाकलेली आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मिरची मिक्सरला बारीक करून सुद्धा ॲड करू शकता। आणि शेंगदाणे मी खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत, म्हणजे आपल्याला जाडसर शेंगदाण्याचं कूट हवंय, बारीक शेंगदाण्याचं कूट नको, म्हणजे साधारणतः एकाच दुसरा शेंगदाणा असा अख्खा राहिला तरी छान चालेल। कारण की आपण जेव्हा वडा खातो आणि ती जेव्हा शेंगदाणे आपल्या दाताखाली येतात त्याची चव खूप छान लागते। तर हे मला एक सांगायचं होतं। तुम्ही बघू शकता आता की वड्याचं पीठ छान रेडी झालेलं आहे। थोडंसं मी नंतर तेल ॲड करून घेतलेलं आहे, कारण की पीठ हाताला एक शक्यतो साबुदाणा हाताला चिकटतो। ठीक आहे, ते मी बाजूला ठेवलं। आता आपण करूया साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडीसाठी मी काय केले, सर्वप्रथम मी जे 3 बटाटे उकडून घेतले त्यातले मी दीड बटाटा यूज केला वड्यासाठी, दीड बटाटा मी इथे यूज करते आहे खिचडीसाठी। ह्याच्यात पण मी जेव्हा क्रिस्पी बटाटा माझ्या थाळीमध्ये तुम्ही इनिशियल माझ्या फोटोमध्ये बघितलेलाच असेल, पण मी तो का याचं मी प्लेटमध्ये ॲड केलं ते तुम्हाला मी एंडला सांगेल की काय मजेशीर गोष्ट झालेली होती। तर मी आता इथे बटाटे कापून घेत आहे। कापून घेतले की मीनवाईल मी काय केलं, एका कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। काही जण उपवासाला तूप यूज करतात, तुम्ही करू शकता, तेलही यूज करू शकता, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही त्याचा यूज करा। मी जिरे टाकलेले आहेत। आता प्रत्येक ठिकाणी खिचडी बनवताना वेगवेगळं यूज करतो, काही जण फक्त मिरची टाकूनच खिचडी बनवतात, काही जण जिरे आणि कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण टाकून पण खिचडी बनवतात। ही काहीतरी वेगळी पद्धत आहे, त्याच्यामुळे मला वाटलं की मी तुमच्यासोबत शेअर करावं, म्हणून मी आज ही रेसिपी घेऊन आली एकादशी स्पेशल। तर छान आपण जेव्हा कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण आपण ह्याच्यात टाकून घेऊ, परतून घ्या, म्हणजे मिरचीची चांगली पेस्ट ती भाजली जाईल। त्याच्यानंतर जो साबुदाणा मी थोडासा वड्यासाठी यूज केला आणि थोडा साबुदाणा मी खिचडीसाठी ठेवलेला होता, तर तोही मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे। आता ह्याच्यात आपण बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आहेत, जे मी बटाटे बारीक कापून घेतलेले होते। इथेच एक मजेशीर गोष्ट होती की जेव्हा मला असं वाटलं की बटाट्याची क्वांटिटी जास्त होते खिचडीमध्ये, तर तेव्हा मी ठरवलं की ओके, आपण ह्या थाळीमध्ये साईड डिश क्रिस्पी बटाटा सुद्धा देऊया। म्हणजे मी बटाट्याचे काप छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले होते आणि त्याच्यात फक्त मीठ भुरभुरलेलं होतं। ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करायचं आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट। तुम्ही शेंगदाण्याचं कूट कमी प्रमाणात यूज करू शकता, जास्त प्रमाणात यूज करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे। मी शक्यतो खूप कमी यूज करते। इथे आपण साखर टाकलेली आहे चवीनुसार, म्हणजे तिखट गोड, पुन्हा एकदा तेच, आणि मीठ चवीनुसार।
छान आपल्याला साबुदाणा आता परतून घ्यायचा आहे. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद आचेवरच ठेवायची आहे. फास्ट तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर आपला साबुदाणा कढईला चिटकू शकतो. शक्यतो आणि साबुदाणा खिचडी बनवताना तुम्ही नॉनस्टिक कढई घेतली तर ती खूप छान आहे, किंवा तुम्ही अशी स्टीलचीही कढई यूज करू शकता. कारण की काही वेळेस काही भांड्यांना साबुदाणा चिकटला की आपल्याला असं वाटतं की नको साबुदाणा खिचडी करायला, बरोबर होत नाहीये, ती कढईला चिकटते, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर काय करायचंय की एक तर साबुदाणा छान भिजवलेला हवा. दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा साबुदाणा आणि सर्व जिन्नस ऍड कराल तेव्हा तुम्हाला कंटिन्युअस म्हणजे हलवं ते मिक्स करत राहायचं आहे स्पूनने. तर आपला साबुदाणा हा कढईला चिटकत नाही. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा साबुदाणा असा थोडासा कडक होतो तर तुम्ही ह्याच्यात ताक पण शिंपडू शकता थोडंसं, किंवा पाण्याचा वापरही करू शकता, जेणे तुमची साबुदाणा खिचडी छान मऊसूर होते. आता ही एक मी 5 ते 10 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर मी काय केलं, गॅसची फ्लेम कमीच ठेवली आणि झाकण लावून ठेवलं की थोडं 3 ते 4 सेकंद आपल्याला हे फक्त वाफेवर शिजवून घ्यायचे. जास्त वेळ प्लेट ठेवू नका. साबुदाणा खिचडी आहे, जास्त पाणी पण झालं तरी त्याचा गोळाच होऊ शकतो, हेच मी सांगेन तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी काही टिप्स आणि ट्रिक्स आणि काही गोष्टी सांगत असते माझ्या व्हिडिओजमध्ये. तर तुम्ही त्याच्यासाठी एकच करायचंय, माझा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. तुम्हाला काही क्वेरी असतील, काही माझ्या नवीन रेसिपी बघायच्या असतील, माझ्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मेन्शन करा की आम्हाला ही रेसिपी, काही मला टिप्स पण द्यायच्या असतील व्हिडिओ व्यतिरिक्त तर तुम्ही त्याही देऊ शकता. तुमच्या टिप्स, तुमचे कमेंट सगळ्यांना मी वेलकम करते. तर हेच माझं, हे बघा छान परतून घेतल्यानंतर आपली साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे. मी आता हे झाकण लावून साईडला ठेवते 10 ते 15 मिनिटं. आता आपण करूया साबुदाणा वडा. तर मी जे रेस्ट करायला ठेवलेलं होतं वड्याचं बॅटर, मी थोडंसं तेल लावून एकदा पुन्हा ते मिक्स करून घेतलेलं, म्हणजे साबुदाण्याचं हे बघा ते हाताला लागणार नाही. नाहीतर कधी कधी काय होतं की साबुदाण्याचा वडा करताना अरे हा तेलात फिसकटतोय, नाही होते नीट काय. तर त्याच्यासाठी रेशो व्यवस्थित हवा, म्हणजे तुम्हाला बटाटा, साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट प्रत्येकाचा रेशो असा ठेवा की एक प्रॉपर गोळा तयार झाला पाहिजे, जो हाताला जराही चिटकत नाही आणि काही नाही. आता ह्याचे वडे करताना तुम्ही तुमच्या हाताला थोडंसं तेल लावून घ्या, म्हणजे प्रॉपर वडे करताना ते पीठ परत पुन्हा एकदा तुमच्या हाताला चिकटणार नाही. आणि मी असेच असेच मी वडे करून घेतलेले आहेत. मी जे बॅटर केलं, आता मी ही प्लेट करते त्याच्यामुळे मी साबुदाणे वडे हार्डली 5 ते 6च करत आहे. तर आता मी हे हातावर छान वडे थापून घेते आणि मी एका साईडला तेल सुद्धा गरम करत ठेवलेलं आहे. तर मी जेवढं वड्याचं बॅटर बनवलेलं होतं त्यापासून 5 मध्यम आकाराचे वडे आणि एक छोटासा वडा तयार झालेला आहे. आता मी जे आधीच सांगितलेलं होतं की माझ्याकडून बटाटे जास्त झालेले होते, तर त्याचे मी क्रिस्पी बटाटे करून प्लेटमध्ये ठेवणार आहे, म्हणजे आपल्या उपवासाच्या थाळीमध्ये ठेवणार आहे. तर ते बटाटे मी तेलात तेल गरम झाल्यानंतर तेलात ते टाकून छान आपल्याला असे ब्राऊन म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि शक्यतो तेलाचं जेव्हा तुम्ही गोष्टी कराल खूप सांभाळून करा. हे मी नेहमी माझ्या व्हिडिओत सांगत असते आणि मी सांगतही राहील. तर बघू शकता की छान आपले गोल्डन ब्राऊन बटाटे झालेले आहेत. ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आता साबुदाणा वडे सुद्धा ह्याच्यातच तळून घेऊया. जेवढी तुमची तेलाची क्वांटिटी असेल कढईमध्ये त्याप्रमाणे तुम्ही वडे ठेवू शकता, वडे तळायला ठेवू शकता कढईमध्ये. 2 किंवा 3, मोठी कढई असेल तर तुम्ही 4ही तळू शकता. आणि कंटिन्युअस त्याच्यावरनं आपल्याला तेल टाकत राहायचं. ही माझी दुसरी टिप्स आहे ह्या व्हिडिओमध्ये, की काय करतो आपण की आपण वडे तेलात तळायला सोडतो, पण आपण असेच ठेवतो, मग ते दोन्ही साईडने प्रॉपर शिजले जात नाही. तर त्याच्यासाठी काय करायचं, जेव्हा तुम्ही वडे तेलात सोडाल डीप फ्रायसाठी, कंटिन्युअस त्याच्यावर तेल सोडत राहावा. आणि जर तुम्हाला असं वाटतं की अरे माझे वडे चिकटलेत कढईला, घाबरू नका. जेव्हा ते छान क्रिस्पी ब्राऊन होतात ना बेसला, ते आपोआप कढई सोडतात. तुम्ही त्याचं, कारण काही लोक काय करतात मग ते आपण काय होतं अरे चिकटले, मग आपण लगेच चमच्याने ते घासून काढायला जातो वडे आणि मग ते तेलात फिसकटतात, बऱ्याचशा गोष्टी होतात. तर काही काळजी करू नका. एक 5 मिनिटं म्हणजे छान एक साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्ही ते तळून घ्या. आपोआप वडे कढई सोडायला सुरुवात करतील. तर तुम्ही बघू शकता तिन्ही वडे छान दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला
तळून घ्यायचे आहेत आणि ते मग आपण साईडला काढून घेऊ. आपले साबुदाणा वडा सुद्धा रेडी झालेले आहेत. छान तेल नितळून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या. हा तुमच्याकडे टिश्यू पेपर असतील तर तुम्ही त्याच्यावरही ठेवू शकता. आणि आपली ॲट द एंड प्लेट रेडी झालेली आहे. साबुदाणा खिचडी, क्रिस्पी बटाटे, साबुदाणा वडा आणि मस्त घट्टसर दही. छान रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. करून बघा, कमेंट करा. पुन्हा एकदा मनापासून आभार, तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे सगळे अपडेट येत राहतील. आणि पुन्हा एकदा मनापासून आभार.